नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी ओवीच्या स्कूलमध्ये पैसे भरण्यासाठी आलेली असते. तर ओवी प्रिन्सिपल टीचरला फक्त 5,000 रुपये देते. त्याच्यामुळे त्या मॅडम आता जानकीला म्हणत असतात, ओवीची आई फक्त एवढेच पैसे. याच्यावरती जानकी आता त्यांना म्हणू लागते की मॅडम, मला माहिती आहे की 25,000 रुपये भरायचेत म्हणून, पण आता आमच्याकडे इतकेच पैसे आहे. पण तुम्ही काळजी करू नका, आम्हाला कल्पना आहे की फी वेळेतच गेली पाहिजे. सॉरी, आमची परिस्थिती तुमच्यापासून लपून राहिली नाहीये. मॅडम, आम्हाला थोडासा वेळ द्या, आम्ही थोडी थोडी करून ओवीच्या स्कूलची सगळी फी भरून टाकू. पण मात्र मॅडम म्हणू लागतात की स्कूलचे सुद्धा काही नियम असतात. मग असं मॅडमचं बोलणं पाहता ओवी आता रडायला लागते आणि इकडे जानकीला म्हणत असते की आई, आता आपण काय करायचं. तर मॅडम आता म्हणू लागतात, ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. ओवी आमच्या स्कूलमधली सगळ्यात हुशार आणि गुणी विद्यार्थिनी आहे आणि माझी तर खूपच लाडकी. एक काम करूयात, सध्या तिची फी आहे ती मी भरते. तुम्हाला जमेल तसं, जमेल तेव्हा तुम्ही मला पैसे परत करा, चालेल का तुम्हाला. मग आता मॅडमचं हे बोलणं ऐकल्यानंतर जानकी लगेच मॅडमसमोर हात जोडते आणि त्यांचे आभार मानू लागते. त्याच्यानंतर मॅडम आता ओवीला म्हणतात, ओवी रडू नकोस, आत्ताच्या आत्ता तुझ्या क्लासमध्ये जा आणि याबद्दल कोणाला काहीही सांगू नकोस. तर ओवी सुद्धा त्यांचे आभार मानते आणि क्लासमध्ये निघून जाते. जानकी आता मॅडमसमोर हात जोडत त्यांचे आभार मानत म्हणू लागते, मी तुमचे कसे आभार मानू, मी तुमचे उपकार ना कसे फेडू. मॅडम जानकीला म्हणत असतात की पैशांचं टेन्शन ना अजिबात नका घेऊ. तुम्ही या गावासाठी, या माणसांसाठी खूप काही केलंय. तुम्ही जर एक हाक दिली ना तर शेकडो प्रतिसाद मिळतील तुम्हाला. तुम्ही ना ओवीची काळजी अजिबात करू नका. तुम्ही ना फक्त स्वतःला जपा. तुम्ही आणि ऋषिकेश दादांनी दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांची वाटप केलेली आहे. आणि आज बघा ना, कोणावरती कशी वेळ येईल ना हे कधीच सांगता येत नाही. पण मात्र हेही दिवस जातील, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तर जानकी आता मॅडमचे मनापासून आभार मानत असते, त्यांना थँक्यू म्हणते आणि तिकडनं निघून जाते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या सयाजीरावांच्या घरी आलेली असते. तर सयाजीराव आता ऐश्वर्याला म्हणत असतात, बरं ठीक आहे, तू आली आहेस ना, तर मग आता जेवूनच जा. आणि ते जेवण्यासाठी ऐश्वर्याला नेत असतात. पण मात्र इथे ऐश्वर्या म्हणत असते, अहो डॅडा, काय चाललंय तुमचं, त्या सौमित्रचं काय ते बघा आधी. याच्यावरती आता सयाजीराव म्हणू लागतात की तू सुद्धा ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील आहेस, तू ना एका मिनिटात गुंडाळशील त्याला. ऐश्वर्या चिडत म्हणू लागते की नाही हो डॅडा, त्याची बायको ना सतत त्याच्या मागे मागे असते आणि सतत मिरच्या खाऊनच तोंड उघडते. आणि त्या सौमित्राने फक्त डोळ्यावरती एक काळा गॉगल लावायचा बाकी ठेवलाय. मला तर डिटेक्टिव्हच समजतो तो. अहो, ते दोघे सुद्धा सतत माझ्या मागावरती असतात. याच्यावरती आता सयाजीराव म्हणू लागतात, माणसं पाठवू का त्यांच्यासाठी, महिनाभरासाठी दोघांना सुद्धा गायब करतो. ऐश्वर्या आता म्हणत असते की डॅडा नको, सध्या काहीच गरज नाहीये, मी करेल काहीतरी मॅनेज. सयाजीराव आता म्हणत असतात, ते करशीलच ग मॅनेज, पण मात्र ज्याच्यासाठी लगीन करून तू ते गेलीयस ना, ते पहिले मॅनेज कर. तो अवंतिका आणि सौमित्र ते दोघी आता रणदिवेंच्या घरचे बुजगावणे आहेत. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, त्या नानाची समधी प्रॉपर्टी, घर सगळं काही आपल्या ताब्यात घे. आणि तो तुझा बावट नवरा आहे ना, त्याला हाताशी धर आणि ऑफिसमध्ये जायला लाव. समधा कारभार तुझ्या ताब्यात घे. आता ऐश्वर्या म्हणू लागते की डॅडा चिल, सगळं ना माझ्याच हातात येणार आहे. आता मध्ये काय लिहिलंय माहिती ना, शर्वरीच्या नावावरती जो फार्म हाऊस आहे तो आता आडबाजूला आहे, म्हणजे एअरपोर्ट तिथे येणार म्हणून तो घेतला होता. आणि सौमित्रचं काय, तो तर शेती करणारच नाही. शेवटी सगळं ना माझ्याच ताब्यात आहे. सयाजीराव आता म्हणू लागतात, अगं फक्त हे खोटे वीस पेपर नाही ग, ते खरे वीस पेपर सुद्धा तुझ्या ताब्यात यायला पाहिजे आणि तेव्हाच तो आशीर्वाद बंगला तुझ्या नावावरती होईल. मला माहिती आहे की माझीच पोरगी आहे तू, राजकारण तुला चांगलंच जमतं. त्याच्यामुळे ती विलचे पेपर सुद्धा तू लवकरच शोधशील आणि स्वतःच्या ताब्यात घेशील. त्याच्यामुळे तू जे काही पाऊल टाकशील ना ते जपून टाक. त्याच्यावरती ऐश्वर्या आता म्हणू लागते की डॅडा, तुम्ही नका काळजी करू, ते आहे माझ्या लक्षात. मला ना सगळ्यात आधी ते प्रॉपर्टीचे पेपर शोधून काढावे लागतील आणि ते मी कुठल्याही परिस्थितीत शोधून काढणार. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी घरी आलेली असते आणि जानकी देवाची पूजा करत करत देवारा स्वच्छ करत असते. तेव्हा जानकीला आता घडलेला प्रकार आठवत असतो, म्हणजेच की जेव्हा नानांनी जानकीकडे बोट दाखवलं तेव्हाचा प्रकार, सुमित्राचं बोलणं, जानकी आणि ऋषिकेश दोघेही घराच्या बाहेर पडले तेव्हाचा प्रकार आणि आता स्कूलमधला प्रकार सुद्धा आठवत असतो. मॅडमने कशा पद्धतीने ओवीच्या स्कूलची फी भरण्यासाठी तिला मदत केली. तेव्हा आता जानकीच्या हातामध्ये बाप्पाचा फोटो असतो. जानकी आता त्या फोटोकडे पाहत बाप्पाला म्हणत असते की बाप्पा, अजून किती संघर्ष बघणार आहेस आमचा, आणखी किती परीक्षा बघणार आहेस. पाठीशी आपली माणसं नाही येत ना गाठीशी पैसा. माझ्या लेकीच्या शाळेची फी भरायची आणि मी कुठून आणू पैसे. जानकी देवाशी बोलत बोलत देवारा सुद्धा स्वच्छ करत असते. जानकी आता म्हणत असते, आपल्या माणसांची त्यात साथ नाहीये, पैसा सुद्धा नाहीये, कसं जगायचं आम्ही.
मला आणि ऋषिकेश आमच्या दोघांनाही चालेल की आमच्या आयुष्यामध्ये उजेड नसेल, पण मात्र माझ्या आयुष्यामध्ये अंधार नकोय. बाप्पा तू नको असं करू, आम्हाला काहीतरी मदत कर. शेवटी आता तूच काय तो चमत्कार घडू शकशील. काहीतरी चमत्कार घडव आणि आमच्या हालाकीच्या जखमेवरती फुंकर घाल. जानकी आता देवारा स्वच्छ करतच असते. तेवढ्यात जानकी स्वच्छ करत करत इकडे ते ड्रॉवर पाशी येते, ज्या ड्रॉवरमध्ये नानांनी विलचे पेपर्स लपवून ठेवलेले असतात. जानकीचं कापड आता त्याच्यामध्ये अडकतं. नानांनी त्या देव्हाऱ्यामध्ये विलचे पेपर्स लपवून ठेवलेले असतात. जानकी ते पाहायला लागते, पण मात्र तेवढ्यात आता जानकीच्या मोबाईलवरती फोन येतो आणि जानकी आता लगेच फोन उचलण्यासाठी तिकडनं निघून जाते. जानकीच्या फोनवरती अवंतिकाचा फोन आलेला असतो. तर मग आता जानकी लगेच अवंतिकाला विचारते की काय ग अवंतिका, बरी आहेस ना? याच्यावरती अवंतिका म्हणते की हो मी ठीक आहे, तुम्ही सगळे कसे? याच्यावरती जानकी सुद्धा म्हणते की आम्ही आनंदात आहोत. अवंतिका आता म्हणू लागते की वहिनी ते आपलं मी सहज फोन केला होता. मला असं विचारायचं होतं की तुमच्याकडे खर्चासाठी पैसे आहेत ना? मला असं कळलं की सगुणाच्या हॉस्पिटलचा सगळा खर्च तुम्ही केलाय, म्हणून मी तुम्हाला विचारलं. तुम्ही सांगा ना, काही प्रॉब्लेम नाहीये ना? जानकी तिच्या मागे काय प्रॉब्लेम आहे काहीच अवंतिकाला सांगत नाही आणि अवंतिकाला म्हणते की अगं छे ग, कसला प्रॉब्लेम? ऋषिकेशने जे कुस्तीमध्ये पैसे जिंकलेत ना, त्यातले पैसे आहेत थोडे शिल्लक आणि त्या त्यांचं काम सुद्धा सुरू आहे, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये. हे बघ, तुला जर माझ्यासाठी काही करायचं असेल ना, तर आपल्या घरातल्यांना जप, त्यांची काळजी घे. मला माहिती आहे अवंतिका, तू खूप गरम डोक्याची आहेस. तुला हा खोटेपणा ना अजिबात सहन नाही होत. डोकं गरम झालं ना की तू डायरेक्ट तलवार काढतेस. अवंतिका आता म्हणते, पण वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सुद्धा संयमानेच लढतीये. तुम्ही गणपतीच्या वेळी मला म्हणाला होता, तुझ्या जिभेची ही कात्रीसारखी धार आहे ना, ती जरा जपून ठेव. अजून तुला बऱ्याच लढाया लढायच्या आहेत. तर मग आता अवंतिकाचं बोलणं पाहता जानकी तिचं कौतुक करत म्हणते की अवंतिका केवढी समजदार झाली आहेस बघ तू. खरंच तुझा हा समजूतदारपणा पाहण्यासाठी ना मी तिथे हवी होते. अवंतिका आता म्हणते, वहिनी तुम्ही जे म्हणताय ना तेच होणार आहे. तुम्ही सगळे ना लवकरच परत येणारे या घरात, हा शब्द आहे माझा आणि सौमित्रेचा. इकडे जानकी आता म्हणू लागते, मी सुद्धा तोच दिवसाची वाट बघतीये. तोपर्यंत तुझ्यावरती आणि सौमित्र भाऊजींवरती जबाबदारी आहे. आपलं घर सांभाळण्याची आणि एकत्र ठेवण्याची. ती जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित पार पाडायची आहे. इकडे आता अवंतिका म्हणत असते की वहिनी तुम्ही काळजी करू नका, आम्ही इथे आहोत ना. मी तुम्हाला नंतर कॉल करते. तुम्हाला जर माझी काहीही मदत लागली ना, तर लगेच मला आठवणीने कळवा. त्याच्यानंतर त्या दोघीही फोन ठेवून देतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी परत देव्हाऱ्यापाशी येऊन बसते आणि बाप्पाच्या फोटोकडे पाहत म्हणते, बाप्पा अवंतिकाचा फोन आला किंवा तू मला बळ दिलं हे काय मला माहिती नाही, पण मात्र खरंच मला आतून खूप पॉझिटिव्ह वाटतंय. खरं आहे, हार मानणं सोपं आहे, पण मात्र लढत राहणं हे गरजेचं आहे आणि मी कुठल्याही परिस्थितीबरोबर लढणार. आता ऋषिकेश बरोबर या घराला माझा सुद्धा हातभार लागणार. त्याच्यानंतर जानकी देवारा स्वच्छ करते आणि देव व्यवस्थितपणे तिथे मांडून देते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुमित्रा नानांना खायला भरवत असते, पण मात्र नानांना तेवढ्यात आता घडलेला मागचा प्रकार आठवू लागतो. म्हणजेच की ऐश्वर्याने नानांना कशा पद्धतीने धमकावून ओवीच्या बद्दल तो व्हिडिओ दाखवला होता. नानांना बरेचसे काही प्रकार आठवत असतात. मग त्याच्यानंतर सुमित्रा आता नानांना सूप भरवू लागते, पण मात्र नाना काय सूप पिण्यासाठी तयार नसतात. आता इकडे सुमित्रा म्हणत असते, मला माहिती आहे की तुम्हाला सूप पिल्याने रोज रोज कंटाळा येतो, पण मात्र सूप पिल्याने तुम्ही लवकर बरे व्हाल. इकडे नानांना ऋषिकेश जानकीकडे जायचं असतं, म्हणून नाना तिकडनं जाऊ लागतात. पण मात्र आता इकडे सुमित्राला असं वाटतं की नाना सूप प्यायचं नाहीये म्हणून तिकडनं जात आहेत. तेवढ्यात आता तिथे अवंतिका येते आणि लगेच आता त्यांना विचारते की काय झालं याच्यावरती. आता इकडे सुमित्रा सांगू लागते, बघ ना, यांना सूप प्यायचं नाहीये, आता तूच त्यांना समजावून सांग. अवंतिका आता नानांना म्हणू लागते की नाना असं करू नका, पिऊन घ्या ना सूप. नाना जर तुम्ही सूप प्यायला नाहीत ना, तर मी सौमित्रेला बोलवेल. तर नाना त्यांच्या दोघींना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण मात्र त्यांच्या दोघींनाही काहीच समजत नसतं. तर नाना आता अवंतिकाला खुणावून सांगतात की मला सौमित्रेशी बोलायचंय. तेव्हा अवंतिकाला समजतं की सौमित्रेशी नानांना बोलायचंय. तर मग आता अवंतिका लगेच सौमित्रेला बोलवून आणण्यासाठी जाते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या सौमित्रकडे येते आणि सौमित्रच्या खांद्यावरती प्रेमाने हात ठेवते. मग आता सौमित्रेला असं वाटतं की ती अवंतिकाच आहे. ऐश्वर्याला पाहता तिच्याकडे आश्चर्याने पाहत असतो. त्याच्यानंतर ऐश्वर्या इकडे सौमित्रेला म्हणते, काय झालं, माझा स्पर्श तुला बायकोसारखा वाटायला लागला का? त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी नोकरी शोधण्यासाठी आलेली असते आणि जानकी एका कंपनीमध्ये येते आणि देवी आईला रिक्वेस्ट करत म्हणत असते की देवी आई प्लीज मला ही नोकरी मिळू दे. त्यानंतर तिथे काम करणारा एक माणूस जानकीकडे येतो आणि जानकीला पाहता तिला विचारतो, जानकी तर तुम्ही इथे? अहो कुस्ती पाहण्यासाठी मी गेलो होतो.
ऋषिकेश दादांनी काय डाव रंगवलाय. खरंच त्यांनी आपल्या गावाचं ना खूप मोठं नाव केलंय. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी म्हणू लागते, मी इथे ना नोकरीसाठी आली आहे. मला कळलंय की इथे वेकेन्सी आहे. तर मात्र तो लगेच माणूस विचारतो, नोकरी कोणासाठी? याच्यावरती जानकी म्हणते, अहो माझ्यासाठी शोधतीये मी. तर जानकी नोकरी करणार त्या माणसाला जरा थोडं आश्चर्यच वाटतं. जानकी आता म्हणू लागते, अहो इथे अकाउंटंटसाठी नोकरी आहे ना, म्हणजे त्याच पोस्टसाठी. तर मी त्याच्याचसाठी इथे आली आहे. मला सांगा ना, मला कोणाला भेटायचंय? याच्यावरती आता तो माणूस म्हणतो, मी त्यांना विचारतो आणि सांगतो. बसा तुम्ही इथे, मी बोलवतो तुम्हाला. त्याच्यानंतर तो माणूस आता तिकडनं निघून जातो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या सौमित्राचा हात परत पकडू लागते. पण मात्र आता सौमित्र म्हणू लागतो, की ऐश्वर्या तू लिमिटमध्ये राहा. माझ्या खोलीत तू काय करतीयस? याच्यावरती आता ऐश्वर्या म्हणते, ते सगळं सोड. आधी सांग की मी तुझ्या मनात काय करतीये? आहे ना मी तुझ्या मनात आणि सतत तू माझाच विचार करत असतोस ना? माझ्यावरती लक्ष ठेवण्याचं ना फक्त तुझ्याकडे बहाणा आहे. पण माझ्यावरची तुझी नजर ही हटतच नाही. ही गोष्ट मात्र खरं आहे. तर मग ऐश्वर्याचं ते बोलणं पाहता सौमित्र फक्त शांतपणे ऐकून घेत असतो. याच्यावरती तो एकही शब्द बोलत नाही. मग त्याच्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, आता तू मला एकही शब्द उत्तर नाही दिलंस ना, तर मला माहिती आहे की तुझ्या मनात काय चाललंय. पण माझ्या मनाची कनेक्शन ना तुझ्या मनाशी इतकं कनेक्ट झालंय ना, की तू जे काही विचार करतोस ना, ते मला आपोआप कळतात. आणि आता इकडे ऐश्वर्या हळूहळू सौमित्रच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असते. सौमित्र आता ऐश्वर्यावरती मोठ्याने ओरडत म्हणतो, ऐश्वर्या तू काय करतेयस? आत्ताच्या आत्ता लांब हो, माझ्यापासून लांब राहा. पुन्हा डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन घेऊन आली आहेस ना, आत्ताच्या आत्ता निघ इथून. ऐश्वर्या आता म्हणू लागते, सिरियसली तुझ्या मनातली इच्छा आणि तुझे शब्द ना याचा अजिबातच ताळमेळ होत नाहीये. बरं ते सगळं सोड, मला सांग की मी कशी दिसते? ऐश्वर्या आता आरशासमोर जाते आणि सौमित्रेला म्हणते, सांग ना मी आहे की नाही सुंदर? याच्यावरती सौमित्र आता म्हणतो, चीपलेस आणि स्वार्थी आहेस. तू ना घर फोडणारी आहेस आणि हे सगळं मी लवकरच सिद्ध करणार आहे. आणि तुझ्या डोक्यात जे काही सुरू आहे ना ते थांबव. ऐश्वर्या आता म्हणू लागते, माझ्या डोक्यात जे सुरू आहे ते तुझ्या बायकोला कळलं तर? भीती वाटली का तुला? पण सौमित्र मला तुझी सतत काळजी वाटत असते. कारण कसं आहे माहिती का, आम्ही बायका ना आमच्या पार्टनरला घेऊन खूप पॉझिटिव्ह असतो. तर दुसऱ्या कुठल्या बाईने आमच्या पार्टनरच्या जवळ फिरकलं किंवा टच जरी केलं ना तरी डोकं सटकतं. अवंतिकाबद्दल तुला चांगलंच माहिती आहे आणि त्याच्यामध्ये तू सुद्धा मला खूप आवडतोस. आणि मला तू आवडायचास हे सुद्धा अवंतिकाच्या अजून चांगलंच लक्षात आहे. मला फक्त तुमच्या दोघांमध्ये गैरसमज होऊ नये ना असंच वाटतं. म्हणजे याच्याने काय होणार माहिती का तुला? गैरसमज जर तुमच्यात झाला ना, तर त्या गैरसमजामधून संशयाचा जन्म होईल आणि त्या संशयामुळे भांडण सुरू होईल आणि हे तर जग जाहीरच आहे. आणि हेच नंतर तुमचं सुद्धा होईल. तुम्हा दोघांमध्ये भांडणं होतील, वादविवाद होतील, एकमेकांबद्दल क्लेश वाढेल. हे सगळं आधी घरात होईल आणि मग त्याच्यानंतर कोर्टात आणि मग तुमचा डिव्होर्स होईल. बरं ठीक आहे, मला एक सांग, तुमची डिव्होर्स केस नेमकं लढणार तरी कोण? सौमित्र फक्त शांतपणे ऐश्वर्याचं बोलणं ऐकत असतो आणि ते बोलणं ऐकल्यानंतर त्याला सुद्धा हे सगळ्या गोष्टीचा त्रास होऊ लागतो. सौमित्र ऐश्वर्यावरती ओरडतो तर ऐश्वर्या म्हणते, अरे शांत हो, मी फक्त असं काहीतरी होऊ शकतं ना असं तुला म्हणतीये. आता ऐश्वर्या आता सौमित्रेचा हात पकडते आणि म्हणते, अवंतिकाने जर आपल्याला एकत्र बघितलं तर? मग त्याच्यानंतर तेवढ्यात लगेच दाराशी अवंतिका येते आणि ती ऐश्वर्या सौमित्रेला पाहते. तर मग ती दोघांकडेही आश्चर्याने पाहू लागते. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, जानकी आता नोकरी मागण्यासाठी आलेली असते. तो ऑफिसचा माणूस आता ऐश्वर्याला फोन करून सांगतो की जानकी रणदिवे आमच्याकडे नोकरी मागायला आल्या आहेत. मग त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे नोकरी द्या तिला, पण मात्र मी जी नोकरी सांगते ना ती नोकरी द्या. त्या ऑफिसच्या मालकाने जानकीला पार्किंगमध्ये पाठवून दिलेलं असतं. जानकी त्या वॉर्डबॉयला विचारते की आपण इथे कुठे आलो? याच्यावरती तो सांगतो की सरांनी तुम्हाला सगळ्या गाड्या धुवायला सांगितल्या आहेत. ऐश्वर्या सारंग दोघेही तिथे असतात. जानकी आता त्यांची गाडी स्वच्छ करू लागते. मग त्याच्यानंतर ऐश्वर्या आता जानकीच्या डोक्याला 10 रुपयाचं नाणं लावत म्हणते की खोट्याच्या डोक्याला हे खोटं नाणं. याच्यावरती आता जानकीच्या हातातून ते नाणं पडतं आणि त्याच्यावरती कुंकू लागलेलं असतं. जानकी आता ते नाणं पाहत ऐश्वर्याला म्हणते, बघ माझ्यासाठी हे नाणं लक्ष्मीचं रूप झालं आणि तुझ्या घरी मी आता वाजत गाजत येईल. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.